तेही एक म्हणजे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रसिकरंजन लागली. दर वेळेला त्या काही ना काही भाग घेऊन एखादा नृत्य प्रकार, एखादी ॲक्टिंग, असे सगळे गुण या बाईंकडे आहेत. त्यांना पुढील आयुष्य हे अत्यंत सुखा समाधानाचे निरामय जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. संजय जाधव म्हणून त्या संजय जाधवचे वडील तुमच्या कुंभे शाळेमध्ये संतोष जाधव. तर त्याचे वडील फार पूर्वी तुमच्या शाळेमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक होते. तर दापोली मला काय ते माहीत नव्हतं म्हणून मी संतोषला सोबत आणलं होतं आणि आम्ही इथे एका वाजता परत ऑफिसला राहायला आलो होतो. पण नंतर असं झालं की आम्हाला 2-3 दिवसच काढायचे होते, शाळा मिळणार नव्हती. मग म्हटलं तर राहायचं कुठे. तर संतोष मला म्हटलं की ज्या ठिकाणी आमचं बालपण केलं, ज्या ठिकाणी माझे बाबांनी काम केलं त्या आपण गावात ते बोलले आम्ही राहायचो त्या घरामध्ये माझी ओळख आहे वगैरे सगळं आहे. आणि आम्ही इथे सही करून त्या कुंभ्यामध्ये आलो संतोषाने. आणि तो मला तुमच्या सिद्धार्थनगरामधल्या एका टोकाच्या घरामध्ये जे खूप एकदम टोकाला होतं त्या घरामध्ये घेऊन गेलं की त्या घरात तो राहायचा. आणि त्या घरामध्ये आम्ही त्या दिवशी राहिलो. म्हणजे माझी पहिली वस्ती ह्या सरांच्या गावात झाली. आणि तिथे समाज हा काही मोठा मुद्दा नाही, पण तिथे सहज असं बोलता बोलता विचारलं की सर तुमचा म्हणजे समाज कुठला. तर म्हटलं आपलं क्षत्रिय मराठा. म्हटलं की सिद्धार्थनगर आहे. आणि मग ते समाज खेळाल्यावर मग सकाळी कुठं प्रत्येक आमची गुरुजी नाश्ता करायला आमच्याकडे गुरुजी नाश्ता करायला ती अशी म्हणता ती बातमी आपल्या कासारे सरांच्या कानावर गेली. आणि कासारे सर अगदी सकाळी ते आमचे आम्ही राहतो त्या घरामध्ये आले. आणि मग त्यांनी माहिती होती काय नाव, कुठलं गाव, काय कुठनं आलं वगैरे काय झालं. मग तर ते मला तरी नाश्ता करायला त्यांच्या घरी घेऊन गेले. मग त्यांचं दापोली तालुक्यातलं पहिलं नाश्ता जेवण माझं ह्यांच्या घरी झालं. आणि मग नंतर ते मला म्हटलं की तुला कुठली शाळा हवी. पण आम्हाला दापोली म्हणजे काही ते माहीत नाही, तर काय शाळा कुठली मागणार. तर तिथे शाळेसमोर एक टी आर जाधव म्हणून एक चांगली व्यक्ती आहे की नाही मला, तर ते त्यांचं फार नाव होतं आपले पंचायतीमध्ये, त्यांचा एक चांगला बोर्ड होता. तर त्यांच्याकडे ते मला घेऊन गेले. तर आपले नवीन शिक्षक आहेत ते कुंभे शाळेत आपण घेऊया का. तर तेव्हा आम्हाला तुम्हाला गुरुजी ही शाळा हवी का, तर हवी की नको आम्हाला काही कळतच नव्हतं. म्हणजे हवी म्हणावी की नको म्हणावी. आणि ते टी आर जाधव साहेब मला म्हटले की तुम्ही सांगा फक्त मला शाळा कुठल्या, मी तुम्हाला आज ऑर्डर करून देतो. इतकी म्हणजे छान व्यक्ती त्या गावामध्ये आहे. नंतर आमची जाते येतात ते आम्हाला गाव नेहमी दिसायचं. आणि त्या गावाच्या मला नेहमी आठवण राहिली कायम. सिद्धार्थनगर तुमचं घर त्या जाधवांचं घरी आमच्या काळामध्ये कायमचं राहिलं. मॅडमच्या बाबतीमध्ये आम्ही बरेचजण तुम्हाला आम्ही अनेक प्रकारच्या स्मार्ट ट्रेनिंगमध्ये तुमचा स्वभाव आम्ही पाहिला आहे. तुम्ही आमच्या अनेक त्या वर्गामध्ये असत नाही तुमचा तो स्वभाव आम्ही दिसायचा. तुम्ही तो तुमचा स्वभाव असा कायम ठेवा मला वाटतं. तुमचं दोघांनाही ते शेवटचं आयुष्य चांगलं निरोगी लागू दे. तुम्हाला ते भरपूर तुमच्या आयुष्यात आनंद घेता होते. तर सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.